नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. आर्या बहुउद्देशीय सेवा संस्था जनमैत्री फाउंडेशन तर्फे मोफत दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा आज कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिव्यांग सामूहिक विवाह सोहळ्यात 51 जोडपी सहभागी झाले होते. कोपरगाव गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्यास आमदार राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, ठाणावाला नानजीबाई ठक्कर, नगरसेवक रमेश म्हात्रे, जनगणमन शाळेचे कोल्हे सर, उद्योजक प्रवीणभाई लाथाणी, प्रेसिडेंट रोटरी क्लब ठाण्याचे शंकर भगत यांनी सदिच्छा भेट दिली. राजेश मोरे यांनी 1,01,000ची यावेळी मदत केली. कैलासवासी लक्ष्मण कृष्णा पावशे यांच्या संस्थेतर्फे विवाह जोडप्यांना कपडे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर वंदना वाकचोरे, विकासजी मगदूम, जनमैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष सुप्रिया मून, सल्लागार श्रीनिवास कुलकर्णी सर, अंतिम शब्दसंच संपादक श्रीकांत म्हात्रे, सुधीर राणे, प्रशांत काळे, विजय जाधव, सिद्धार्थ रोहिरमल, भारती फडणीस, सरस्वती पाटील, माधवी वेनचावडा, कार्यकारी अधिकारी जळगाव विभागाचे लताताई तायडे, रजनी बडगुजर, कल्पना सोनावणे, जया इंगळे, निरंजना तायडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉक्टर वंदना उमेंद्र वाकचोरे, आर्या फाउंडेशनची संचालिका आहे आणि आर्या फाउंडेशनचं महाराष्ट्रामध्ये कार्य चाललं आहे. हे आर्या दिव्यांग फाउंडेशनच्या दिव्यांगांचा आज तुम्ही विवाह सोहळ्याचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर तुमच्या फाउंडेशनचे एकूण उद्दिष्ट काय आहेत आणि कशा पद्धतीने हा सोहळा एकूण पार पडतो? मॅडम, आर्या फाउंडेशन आणि जनमैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून आजचा हा प्रथम दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. आर्या फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 युनिट्समध्ये काम करते. त्यामधलं प्रथम युनिट आमचं पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आहे, अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज, नवजीवन हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र, हिरकणी महिला मंच ही संपूर्ण टीम आहे. आमची मुंबईची हिरकणी टीम आणि भुसावळची हिरकणी टीम आणि आमचं चौथं आर्या फाउंडेशनची चौथं युनिट जे आहे ते गुलमोहर दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे. आणि त्या गुलमोहर दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि जनमैत्री फाउंडेशन यांच्या एकत्रित आणि संयुक्त विद्यमानं आजचा हा 51 जोडप्यांचा एक सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. बरं, ह्या व्यतिरिक्त आर्या फाउंडेशनचे अजून कुठले कुठले उपक्रम राबवले जातात? आर्या फाउंडेशनचे नवजीवन हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र हे आमचं प्रथम युनिट आहे आणि नवजीवन हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो व्यसनी मित्रांना आम्ही व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे आणि आज ते खूप एक चांगलं आणि आनंदी आयुष्य जगत आहे. बरं, ह्या सर्व कार्यक्रमासाठी कोणाकोणाचं सहकार्य आपल्याला लाभलं? सर्वप्रथम सांगायचं झालं तर जनमैत्री फाउंडेशन जी मुंबईमध्ये कार्यरत आहे आणि त्यांची ही एक खूप ॲक्टिव्ह टीम आहे. आणि दुसरं म्हणजे जनमैत्री फाउंडेशनचे जे कार्यकारी मंडळ आहे त्यातले विकासजी मगदूम सर आहेत आणि बाकीचे जी म्हात्रे सर वगैरे असे अनेक कार्यकर्ते आहेत. ॲक्टिव्हली त्यांनी गेले 4 महिने आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करत आहे आणि त्याचं एक फलित तुम्ही पाहतच आहात की दिव्यांगांचा जो दिव्यांगांचा विवाह आणि दिव्यांगांचा रोजगार ही एक खूप मोठी सामाजिक समस्या आहे आणि त्या सामाजिक समस्येवर जनमैत्री फाउंडेशन आणि आर्या फाउंडेशन ही तो एक दुवा पकडून आज त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद फुलावा यासाठी हा एक कार्यक्रम. किती वर्ष झाले कार्यकर्ते? गेले 17 वर्ष आर्या फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि यशस्वीरित्या 4 युनिटच्या माध्यमातून आर्या फाउंडेशनचं कार्य सुरू आहे. आणि मुंबईमध्ये प्रथमच जनमैत्री फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पुढचं महाराष्ट्रभर आमचं कार्य सुरू आहे. बरं, जनमैत्री फाउंडेशनचा आपण एकूण काय सांगाल आणि आजचा कार्यक्रम आपण कशा पद्धतीने आयोजित केला? एकूण किती जणांनी याचा लाभ घेतला आहे? टोटल 51 जोडीने याचा लाभ घेतलेला आहे, नोंदणी केलेली आहे आणि शासनाचे पण त्याला अनुदान आहे जोडींना. 2 दिव्यांग लोक असतील तर त्यांना 2.5 लाख रुपये, एक दिव्यांग आणि दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी 1.5 लाख रुपये असे या योजनेतून त्यांना पण लाभ देणार. हे त्यांना वैयक्तिक आणि हा लोकांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमासाठी हातभार लावलेला आहे आणि त्यातून आपण हा सोहळा केला. बरं, जनमैत्री फाउंडेशनचं कार्य कशा पद्धतीने? जनमैत्री फाउंडेशन सार्वजनिक काम आहे, सामाजिक काम आहे. त्यातूनच हा पहिला उपक्रम आम्ही आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून साकारलेला आहे.